नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं काळाची गरज. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. डॉक्टर आंबेडकरांच्या मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या साहित्य प्रकाशनाचा सोहळा होत आहे. ही बाब अत्यंत आनंदाची. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. शासकीय अध्यापक महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न. आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आंबेडकरांच्या 6 ग्रंथांचं रत्नागिरी इथं करण्यात आलं प्रकाशन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. 10वी-12वी नंतर व्यवसायाभिमुख करिअर घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पॉलिटेक्निक प्रवेश. आणि पॉलिटेक्निकची निवड करताना विद्यार्थी पालकांची पहिली पसंती म्हणजे उजगाव मधील न्यू पॉलिटेक्निक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर असे 6 पदविका अभ्यासक्रम उपलब्ध. अनुभव संपन्न प्राध्यापकांकडून कुशल अभियंते घडवण्यासाठी नामांकित उद्योगांच्या प्रयोगशाळा, अद्ययावत मशीन्स आणि उपकरणं, भाषा प्रयोगशाळा, विदेशी भाषा प्रशिक्षण, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, इनोव्हेशन आणि बिझनेस स्टार्टअप सेंटर, उद्योगांशी सामंजस्य करार. यातून होतो विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास. प्रशस्त मैदान, माफक दरात बस सेवा, हॉस्टेल आणि बिनव्याजी हप्त्यानं फी भरण्याची सोय. म्हणूनच न्यू पॉलिटेक्निक मधील शिक्षण म्हणजे करिअरचा राजमार्ग, प्रगतीचा महामार्ग. प्रवेशासाठी संपर्क 87 999 260 69 किंवा 70. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 848 2948 439. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा डॉक्टर आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीचे अध्यक्ष नामदार उदय सामंत यांनी केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार होता आणि हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे. म्हणून आज या खंड प्रकाशनाचं मी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि मोठ्या संख्येनं आज या लोक देखील तिथं उपस्थित आहेत. आणि म्हणून मला सर्वप्रथम व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना, आनंदराजी असतील,
आमचे राजेंद्रजी असतील, सर्वच माझे सदस्य असतील, प्रदीपजी असतील, त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या 6 ग्रंथांचं प्रकाशन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉक्टर संजय जगताप, आनंदराव आंबेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. दीप प्रज्वलित करून आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत आणि ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत हे 2 मंत्री या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु महाराष्ट्रात अचानक आलेल्या राजकीय सुनामीमुळे त्यांचा दौरा रद्द झाला. परंतु दोघेही ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चरित्र साधने समिती स्थापन झाल्यापासून 48 वर्षांमध्ये आज पहिल्यांदा एका वेळी 6 ग्रंथाचं प्रकाशन आम्ही शासनाच्या वतीनं करतोय आणि या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात. ज्यावेळी या खात्याचा कार्यभार मी स्वीकारला, या समित्यांचा अध्यक्ष म्हणून मी काम करायला लागलो, तरी माझी प्रामाणिकपणाची भावना एवढीच होती की नुसतं चरित्र साधने समिती स्थापन करून त्याच्या बैठका घेऊन आणि बैठकीमध्ये चर्चा करून त्याचे मिनिट्स करून आपल्याला चालणार नाही, तर याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि म्हणून या विभागामार्फत ज्या काही चरित्र साधने समित्या आहेत त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाडांची चरित्र साधना समिती आहे, राजश्री शाहू महाराजांची चरित्र साधना समिती आहे, सावित्रीबाई फुलेंची आहे, लोकमान्य टिळकांची आहे, नव्यानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची देखील चरित्र साधना समिती सुरू केलेली आहे. आणि याचा केंद्रबिंदू असा आहे, या खंडांचं प्रकाशन झालं की हे जे साहित्य आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं, जनतेपर्यंत पोचावं आणि जनतेपर्यंत हे साहित्य पोहोचल्यानंतर त्याच्यावर रिसर्च देखील व्हावा, ही प्रामाणिकपणाची भावना घेऊन आम्ही सगळे समितीमध्ये काम करतोय. आणि मला सांगताना आनंद होतोय की आता पुस्तक रूपामध्ये खंड प्रकाशन करत असताना आपण सयाजीराव गायकवाडांचा देखील एक विश्वविक्रम केला की एका वेळी आपण 50 ग्रंथांचं प्रकाशन हे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये केलं. आज देखील 48 वर्षानंतर एकदम 6 खंड प्रकाशन करण्याचा आपण कार्यक्रम करतोय. आणि म्हणून माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे, नितीन राऊत साहेबांनी देखील त्याला मार्गदर्शन केलेलं आहे की याच्या पुढे जाऊन आपल्याला डिजिटलमध्ये देखील हे खंड प्रकाशित केले पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गाव असलेल्या त्यांच्या जिल्ह्यात साहित्य प्रकाशनाचा सोहळा होत आहे. ही बाब अत्यंत आनंदाची असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. खरं पाहिलं तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे आणि हे ज्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात
आज बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशन होत आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बाबासाहेब ज्या परिसरात घडले त्या परिसरात उपलब्ध स्वतः जातीने शरीराने त्या ठिकाणी उपलब्ध न होता मनाने हृदयाने त्या ठिकाणी उपलब्धता या डीसीच्या माध्यमातून त्यांनी करून दिली. त्याबद्दल वेगळीच एक आपुलकीची आणि समाधानाची भावना माझ्या मनात दाटून येत आहे. आणि या निमित्तानं बाबासाहेबांचं जे प्रकाशित आणि अप्रकाशित असलेलं साहित्य ते प्रकाशित करून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीची स्थापना जी केलेली होती त्याचे आतापर्यंत 22 खंड आणि सोर्स मटेरियलचे 3 खंड आणि काही पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत. या प्रसंगी RK क्षीरसागर, डॉक्टर राजेंद्र गवई, डॉक्टर प्रकाश बच्छाव, डॉक्टर सुरेंद्र धातोडे, प्राध्यापक सुषमा अंधारे, योगीराज बागुल यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. आपणा सर्वांचं या समितीचा सदस्य सचिव या नात्यानं मी मनापूर्वक स्वागत करतो आहे. बंधूंनो, हा आजचा ऐतिहासिक कार्यक्रम आत्ताच आपण या समितीचे अध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की समितीच्या इतिहासामध्ये एकाच वेळी 6 ग्रंथाचं प्रकाश होणं ही फार मोठी गोष्ट आहे. माननीय साहेबांनी सांगितलं, सामंत साहेबांनी, आणि हे सत्य आहे. मागील 17-18 वर्षापासून साहित्य प्रकाशित व्हावं यासाठी लोक वाट बघायचे. अनेक लोक पत्र लिहायचे की साहित्य प्रकाशित झालं पाहिजे. या समितीला काय झालं की साहित्य प्रकाशित होत नाही, अशा प्रकारची एक अवस्था होती. आणि मागल्या वर्षी 30 मार्च 1921ला आज जी समिती या ठिकाणी दिसते आहे, या समितीची म्हणजे पुनर्गठित झाली समिती. आणि या समिती या सर्व सदस्यांच्या रूपानं या समितीचं एक नवं नेतृत्व आणि समोर आलं. आनंदराव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने ग्रंथाचं प्रकाशन केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. आज या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समिती यांच्यातर्फे या 6 ग्रंथांचं प्रकाशन होतोय. खरं म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 2 नव्यानं प्रकाशित होत आहेत, 4 पुनर्मुद्रित होत आहेत. आणि खरंच उच्च तंत्र शिक्षण जे आपले मंत्री आहेत आणि ह्या कमिटीचे जे अध्यक्ष असतात ते नामदार उदय सामंत यांचं मी धन्यवाद देतो की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची या देशाला प्रचंड गरज आहे. किंबहुना आपण पाहत असाल की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक जजमेंट देत असताना रिफर केलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी काय त्यावेळेस भाष्य केलं आहे. आज जो 13वा ग्रंथ आपण इथे प्रकाशित करत आहोत इंग्रजी आणि मराठी, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना समितीचं कामकाज चालू केलं आणि प्रत्येक कलमावरती डिस्कशन झालं आणि बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक एक जो त्याच्यामध्ये असणारा सदस्य काही पॉईंट रेज करायचा, त्याला ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तरं दिली आहेत त्या सर्व याचं संकलन म्हणजे 13वा हा खंड आहे. आणि मला आनंद वाटतोय तो आजपर्यंत इंग्रजीत होता आणि त्यामुळेच काही अनपढ लोक बाबासाहेब या देशाचे संविधानाचे शिल्पकार नाहीत असं म्हणत होते. त्यांना आता मराठी हा ग्रंथ अनुवाद झाल्यामुळं त्यांच्या हात असलेला गैरसमज दूर झाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल मी या इथं असणारे सर्वच डॉक्टर प्रदीप आगलावे असतील आणि त्यांची संपूर्ण ही चरित्र साधन प्रकाशन समिती असेल त्या सर्वांना धन्यवाद देतो. रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य रमा भोसले, जिंदालचे अनिल दधीच, SR फाउंडेशनचे नयन भेडा,
विज्ञान रंजन स्पर्धेचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। दीप प्रज्वलित करून आणि मान्यवरांचं स्वागत करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक विभाग आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। जिंदालचे अनिल दधीच यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं। आता महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही जेव्हा अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की बऱ्याचदा आपण विज्ञानाची सांगड ही काहीतरी गोष्टीशी लिंक करून म्हणजे त्याचं कार्यानुभवाचा अनुभव घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो। पण आज आपण जे शिकतो आहे ते जवळपास 20 वर्ष जुनं आहे। म्हणजे आपण जे काही शिकवतोय ते 20 वर्ष जुनं आहे आणि पिढीला जे येते ते वेगळं येते। म्हणजे आपण जे शिकणार आहे ते कदाचित 15 ते 20 वर्षामध्ये ॲब्सोल्यूट होणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण रेडिओ बघितला, आता रेडिओ नाहीसेच झाले, तर टीव्ही आता नाहीसे होण्याच्या मार्गावर आलेले, कारण घरात टीव्हीलेस होम, कारण सगळ्यांकडे मोबाईल आहे तर मोबाईल सुद्धा टीव्हीवर बघतो। तर उद्या कालांतरानं असं होऊ नये की घरात टीव्हीच नाही। तर येणारं भविष्य एवढ्या फास्टनं जर आपण त्याला विज्ञानाचं टीव्हीचं शिकवत बसलो तर उद्या टेक्नॉलॉजी बदलणार। तर आपलं जे ज्ञान आहे आणि ते येणाऱ्या भविष्यातलं ज्ञान आहे त्याच्यामध्ये सांगड कशी घालायची हा एक मोठा चॅलेंज विज्ञान शिक्षकांपुढं म्हणजे शिक्षकांसमोर सुद्धा आहे आणि शिक्षा बनवणाऱ्या लोकांसुद्धा सुद्धा की बाबा जे शिक्षण पद्धती बनवतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे। आता मी काही खरं म्हणजे शिक्षण तज्ञ नाही आहे, पण आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर आम्हाला काय पाहिजे ते माहिती आहे। म्हणजे आत्ता करंट काय पाहिजे ते आम्हाला माहिती आहे आणि त्याच्याखेरीज आमच्याकडे जे मुलं आहेत त्यांच्याकडे काय आहे ते आम्हाला माहिती आहे। तर म्हणजे संतोष साहेबांशी पण आमचं बऱ्याचदा बोलणं होतं की ह्या पिढीला इंडस्ट्री आणि म्हणजे विद्यार्थी हे एकत्र करण्याचं काम करायचं आपल्याला महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी एकमेव मार्ग आहे आपल्याला स्किल बेस्ड एज्युकेशनवर काम करणं गरजेचं आहे, जे कोलते पाटील इन्स्टिट्यूट आणि बऱ्याच काही संस्था आपल्यामध्ये काम करतात की येणाऱ्या भावी पिढीला लागणारं स्किल बेस्ड काय आहे। या प्रसंगी विकास लादे, मोहन पाटील, राजेंद्र कुंभार, श्रीधर जोशी, कार्यवाह प्रभाकर सनगरे, उर्दू माध्यमाचे प्रमुख इम्तियाज सिद्दीकी यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। विज्ञान रंजन स्पर्धेचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून विजेत्यांचं अभिनंदन केलं आणि विज्ञान मंडळाला 25,000चा चेक दिला। मंडळी आहेत त्याचा परिचय मी थोडक्यात करून देतो। पहिल्यांदा आदरणीय डॉक्टर रमा भोसले, प्राचार्य BEd कॉलेज आल्यापासून 6च महिन्यात त्या कॉलेजचं खूप सगळं बदलून गेले। जे जुन्या पहिल्यांदा आले असते त्यांनी बघा ना आता ह्या परिसरात बघा अनेक ठिकाणी चांगल्या सोयी केल्या, चांगलं ग्रंथालय, चांगली लायब्ररी, त्याचबरोबर आपल्या विज्ञान मंडळासाठी पुढची 5 वर्ष
त्यांनी कम्युनिकेशन केलेलं आहे की हे कॉलेज तुम्हाला मंडळाच्या कामाला वापरता येईल. मग आपली लायब्ररी असेल, संगणक कक्ष असतील, त्यामुळे मॅडमचे धन्यवाद. दुसरे कॉलेज जे आहेत ते आदरणीय अनिलजी दरीज आपल्या जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातले सर्व शिक्षक त्यांना जवळ ओळखतात. बाकी जिल्ह्यातून त्यांचं नाव फक्त आपण ऐकलेलं आहे आणि त्यांची एक जी स्पर्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेतो. आपली तेवढीच ओळख आहे पण त्यांची फार मोठी ओळख आहे. आपण वनौषधी संकलन स्पर्धा घेतो, त्याच्यामध्ये आपण जवळजवळ आता सुरुवातीला आपले सहभाग 100 होता, पुन्हा 300 झाला, आता 600च्या पुढे गेला. आणि ते मुलं फाईल एवढ्या चांगल्या करतात की ते वाचलं की परिसरातले झाडं तर डोळ्यापुढे गेलं. तर अशा प्रकारचं काम आणि त्यासाठी लागणारं फंडिंग ते आपल्याला GSW ददीज सरांच्या माध्यमातून मिळतं आणि त्यांची 2-3 इतर गोष्टी आहेत त्या भाषणातून कळतीलच. पण मुख्य म्हणजे इनोव्हेशन, नवीन संशोधन काय चाललंय याची माहिती आमच्याकडे चर्चास्पद असते. कारण ते म्हणतात विज्ञान शिक्षकाने ह्यातलं काहीतरी नाविन्यपूर्ण सांगा की जेणेकरून भविष्यकाळात आपल्याला ते वाटचाल करायची आहे. आणि आज आपण त्यासाठी खरं एकत्र आलो. लक्षात घ्या, मॅडमना मी विनंती केली की आमचे 2 वर्ष गॅप पडलेला आहे, शिक्षणाचा संपर्क नाही आणि नवीन शिकवणं आहे, पुस्तक आहे, आपण शिकवतो, पण नवीन काय आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला ददीज सर देतील. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं काळाची गरज. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. डॉक्टर आंबेडकरांच्या मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या साहित्य प्रकाशनाचा सोहळा होत आहे. ही बाब अत्यंत आनंदाची. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. शासकीय अध्यापक महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न. आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आंबेडकरांच्या 6 ग्रंथांचं रत्नागिरी इथं करण्यात आलं प्रकाशन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.